धरी अवतार विश्वतारावया, धरी अवतार विश्वतारावया, आत्रीची अनुसया गरोदर. ऋतुकाळ हेमंत नक्षत्र रोहिणी, शुक्ल पक्ष दिनी पूर्ण तिथी. तिथी पौर्णिमा मास मार्ग शीर्ष, गुरु तो वासर उत्सव काळ. ऋतुकाळ हेमंत नक्षत्र रोहिणी, शुक्ल पक्ष दिनी पूर्ण तिथी. एका जनार्दनी पूर्णावतार, एका जनार्दनी पूर्णावतार, निर्गुण निराकार आकारले. ऋतुकाळ हेमंत नक्षत्र रोहिणी, शुक्ल पक्ष दिनी पूर्ण तिथी. विठ्ठल 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 विठ्ठल. पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन, करू प्रथम नमन. दुसरी चरणा संताची दुसरे चरण संताची, दुसरे चरण संताची. कस्तुरी तिलकम ललाट पटले वक्षस्थले कौस्तुभम, नासाग्रे वरमौक्तिकं करतले वेणुकरे कंकणम. सर्वांगी हरिचंदन सुललितं कंठे च मुक्तावली, गोपे श्रीपरिविष्ट विजयते गोपाल चूडामणि. नमामि सद्गुरुं शान्तं सच्चिदानंद विग्रहं, पूर्णब्रह्म परानंद मीशमालंदी वल्लभम. नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा, निवृत्ती उदारा सोपान देवा. मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी, आद्यत्रय जननी देवाचे अधिष्ठान जेथे प्रतिष्ठान देका. तिथे जन्मला गुणातीत एका, जयाचे नामे चुके जन्म व्यथा. नमस्कार माझा श्री गुरु एकनाथा, शरण शरण एकनाथा. शरणा शरण एकनाथा, शरणा शरण एकनाथा. पायी माथा ठेविला, पायी माथा ठेविला, पाय माथा ठेविला, पाय माथा ठेविला, पाय माथा ठेविला, पाय माथा ठेविला. चरण चरण एकनाथा, पायी माथा ठेविला, पायी माथा ठेविला, पायी माथा ठेविला. झट झट एकनाथा, पाय माथा ठेविला, पाय माथा ठेविला, पाय माथा ठेविला. नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा. नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती. ऐक्य वचन कमळापती, ऐक्य वचन कमळापती. ऐक वचन कमलापती, ऐक वचन कमलापती. माझी रंगाची विनंती, माझी रंगाची विनंती, कर जोडितो कधी काळी, कर जोडितो कधी काळी. माझी रंका माझी रंकाची विनंती, कर जोडितो कधी काळी, कर जोडितो कधी काळी. धरी अवतार विश्वतारावया, आत्रीची अनुसया गरोदर. ऋतुकाल हेमंत नक्षत्र रोहिणी, शुक्ल पक्ष दिनी पूर्ण तिथी. प्रस्तुत कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग महान भगवत भक्त
पैठण निवासी श्रीमंत श्री श्रीमान शांतीब्रह्म एकनाथ महाराजांचा असून या अभंगातून शांतीब्रह्म एकनाथ महाराज भगवान दत्तात्रेयाच्या जन्माविषयीची विशेष चर्चा करतायत. विठाला विठाला वरदा हरी विठ्ठल शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय. हाला विठाला हाला विठाला. अभंग शांती ब्रह्म एकनाथ महाराजांचा आहे आणि या अभंगातून शांती ब्रह्म एकनाथ महाराज दत्तात्रेयाच्या जन्माविषयीची विशेष चर्चा करतायत. वेद लिखित शास्त्र लिखित कर्माचे 4 प्रकार सांगितलेले आहेत. प्रायश्चित्त कर्म, काम्य कर्म, नैमित्तिक कर्म आणि नित्य कर्म. विठाला 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 विठाला. हो, प्रायश्चित्त कर्म कशाला म्हणायचं, काम्य कर्म कशाला म्हणायचं, नैमित्तिक कर्म कशाला म्हणायचं आणि नित्य कर्म कशाला म्हणायचं. पापाच्या क्षालनार्थ शास्त्राने जे सांगितलेलं कर्म आहे त्याला प्रायश्चित्त कर्म म्हणायचं. ते 2 प्रकारचं, एक धुतल्या जात आणि एक धुतल्याच जात नाही. विठाला विठाला विठाला. हो, काही कर्म इतके दुष्कर आणि कठीण असतात शास्त्रामध्ये त्याचं प्रायश्चित्तच नाही, आणि काही कर्म शास्त्रामध्ये त्याचं प्रायश्चित्त आहे. त्याचं जर प्रायश्चित्त केलं तर आपण त्या पापातून मुक्त होतो. जुने लोक सांगतात ना, मांजर मारली की काशीला सोन्याची नेऊन मांजर काय करायची, सोडून द्यायची. काशीला सोन्याची मांजर सोडली म्हणजे आपण मांजर मारल्याच्या पापातून काय झालो, मुक्त झालो. म्हणजे त्या कर्माचं काय झालं, प्रायश्चित्त झालं. याला प्रायश्चित्त कर्म म्हणायचं. विठाला. पण काही कर्म असे असतात त्या कर्माचं प्रायश्चित्तच होत नाही. 5 महापातक आहेत, त्या महापातकाचं प्रायश्चित्तच होत नाही असं आपण ऐकत आलो. कोणतं कोणतं, सुरापान, मदिरापान जर केलं त्याचं प्रायश्चित्त होत नाही असं आपण ऐकत आलो. सुवर्णाची चोरी, ब्रह्महत्या, गोहत्या आणि गुरुपत्नी गमन, परस्त्री संग जर गमन केलं तर हे 5 प्रकारचे असे पातक कीर्तनकार सांगत आले की त्याचं प्रायश्चित्त नाही. पण नारद पुराणामध्ये या 5 महापातकाचे प्रायश्चित्त सांगितलेले आहेत. सुवर्णाची जर चोरी केली तर त्याचं प्रायश्चित्त आहे, एक तर त्याने अग्निदहन करून घेणे, नाही तर 12 दिवस अखंड उपवास करणे, तो त्या पातकातून मुक्त होतो. गुरुपत्नी गमन जर केलं तर त्याने 2 चंद्रायन व्रत करायचे. म्हणजे चंद्रायन व्रत कशाला म्हणायचं, चंद्र प्रतिपदेचा चंद्र उगला की त्या चंद्राची पहिली कोर उगल्यावर त्या दिवशी 1च घास अन्न खायचं, दुसऱ्या दिवशी 2 घास अन्न खायचे, तिसऱ्या दिवशी 3 घास अन्न खायचं, असं पौर्णिमेपर्यंत 15व्या दिवशी 15 घास अन्न खायचं. तेवढ्याच अन्नावरती 15 दिवस जिवंत राहायचं. त्याला चंद्रयान व्रत म्हणतात. तर ते चंद्रायन व्रत 2 करायचे, तेव्हा काय होतं, परस्त्री गमनाच्या पापातून माणूस काय होतो, मुक्त होतो. विठाला विठाला. हो, हे शास्त्राने सांगितलेलं काय, प्रायश्चित्त कर्म आहे. ब्रह्महत्या केली, ब्रह्महत्या केल्याच्या नंतर माणसाने आपलं आत्मदहन करून घ्यावं, त्या पापातून मुक्तीच नाही. त्या पापातून माणूस आत्मदहन केल्याच्या नंतर मुक्ती. दारू जर पेलं, सुरापान जर केलं तर लाल तांब्याच्या भांड्यामध्ये दूध उकळायचं आणि ते उकळतं दूध पिऊन घ्यायचं. ते जर पेलं तर सुरापान या पातकातून माणसाला मुक्ती मिळते.
आणि शेवट ब्रह्महत्याचं जे पातक आहे त्या ब्रह्महत्येच्या पातकाकरता त्या माणसाने संन्यास धारण करावं, घरादाराचा त्याग कराव आणि तीर्थ भ्रमण कराव. हे त्याच्यासाठी प्रायश्चित्त येत. प्रायश्चित्त विठाला विठाला हो, याला प्रायश्चित्त करणं म्हणतात. म्हणजे प्रायश्चित्त कर्म याला म्हणायचं. पण काही कर्म असतात त्याचं प्रायश्चित्तच होत नाही. ते म्हणजे काय? हरिकथेचा विकारा नारद पुराण सांगत, ब्रह्मपुराण सांगत. जर तुम्ही कीर्तन विकलं, पैसे घेऊन जर कीर्तन करीत असता तर सावधान, नरकाला गेल्याशिवाय राहणार नाही. कथा करून या द्रव्य देती घेती, कथा करून या द्रव्य देती घेती, तया धोगती नरकवास. कीर्तन करून जर पैसे कमीत असतात तर सावधान. शास्त्राने त्याला रवरव कुंभपाक नावाचा नरक सांगितलेला. अशिकांग धारा छेदिती सर्व हंग, तप्त भूमी ज्वाळ लोळविती. त्याच्यामुळं महाराज सावधान. कीर्तनकाराला पैसे देताना विचार देऊन द्या. तो जर किंमत ठरवत असन पैशाची, त्या कीर्तनाची जर किंमत ठरवत असन तर तो भोंदू आहे, भोंदू कीर्तनकार नाही. सावधान, कुणालाही संत म्हणू नका. संतांनी कीर्तन केले पण सगळेच कीर्तनकार संत नसतात. विठाला विठाला त्यागी असतात संत. फॉर्च्युनर मध्ये फिरायचे त्यांच्या नसत्यात माणसा. लोकांच्या कीर्तनावर लोकांचे मुंडके मोडून फॉर्च्युनर घेतात, कीर्तन विकतात. सावधान, त्यांना पैसे देऊ नका तुम्ही. संतांचं हे लक्षण आहे का? संतांचं लक्षण वेगळं आहे महाराज. वैष्णव जन तो तेने कहिए जे, पीड पराये जाने रे. समदृष्टि से तृष्णा त्यागे, परस्त्री जे ने मात रे. जीवात की असत्य न बोले, परधन नव जाए हात रे. वैष्णव जन तो तेने कहिए जे, पीड पराये जाने रे. याला संत म्हणतात. परस्त्रीला जो माता म्हणतो, परधनावर ज्याची नजर नसते त्याला संत म्हणतात. 15,000 द्या, आम्हाला 10,000 द्या. सावधान, या पापाचं कोणत्याच ग्रंथामध्ये, कोणत्या पुराणामध्ये, कोणत्या शास्त्रामध्ये शालन नाही, प्रायश्चित्त नाही. त्याच्यामुळे सावधान व्हा आणि सावधान होऊन तुम्ही कीर्तन घ्या. विठाला विठाला कुंडली कवरदार विठ्ठल श्री ज्ञानदेव शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय. हो, याला प्रायश्चित्त कर्म म्हणतात. पापाच्या क्षालनार्थ शास्त्राने सांगितलेलं जे कर्म आहे ते कर्म करणं म्हणजे त्याला प्रायश्चित्त कर्म म्हणतात. विशेष फळप्राप्ती करता शास्त्राने जे सांगितलेलं कर्म आहे त्याला काम्य कर्म म्हणतात. दुसरं कर्म कोणतं आहे? काम्य कर्म. स्वर्गाधिकाच्या प्राप्तीकरता जो केला जाणारा यज्ञ आहे, काहीतरी मनात इच्छा ठेवून देवाकडे केल्या जाणारी जी नामजप, जी भक्ती आहे त्याला काम्य कर्म म्हणायचं. आणि नित्य कर्म त्याला म्हणायचं जे रोज आपलं केलं जातं. सकाळी ब्रह्ममुहूर्तावर उठणं, आंघोळ करणं, आंघोळ केल्याच्या नंतर पूजा करणं, तुळशीला पाणी घालणं, याला काय म्हणतात? नित्य कर्म म्हणतात. नित्य कर्म. महाराज, नित्य कर्म सुद्धा लोक करत नाहीत. सूर्य उगल्यानंतर उठल्यावर कोणतं पाप मिळतं माहितीये का तुम्हाला? जेव्हा भरताने प्रभू रामचंद्राकडे गेला आणि भरताने मागणी केली देवाला, काय? जर मी या कैकईचं जर तोंड पाहिलं तर सूर्य उगल्यावर माणसाला जे पाप लागत ते पाप मला लागाव. मग ते पाप केवढं असन? भरताचा किती द्वेष होता त्या कैकई विषयी. विठाला कुणीच नित्य कर्म करीत नाही. सडा हा सूर्य उगायच्या आधी पडला पाहिजे. जुन्या म्हाताऱ्या सांगतात सूर्य उगल्यावर सडा टाकल्यावर सडा कुठं पडतो?
सूर्यावर पडतो म्हणे. आधी सकाळी सकाळी उठून आंघोळ करायला पाहिजे, तुळशीला पाणी घालायला पाहिजे. हे आपली संस्कृती आहे, हे आपला धर्म आहे. त्याच्यामुळं सावधान. कर्म फार सूक्ष्म असतं. कर्माचा विचार करा आणि विचार करून कर्म करा. नित्य कर्म कधी चुकू नका. विठ्ठल विठ्ठल. हो, नैमित्तिक कर्म कशाला म्हणायचं? कर्म तेच, पण त्या कर्माला जर नैमित्याची पुट लागली तर हजारो पटीनं त्या कर्माचं पुण्य ते अधिक फलदायी ठरतं, अधिक फलवान होतं. त्याला नैमित्तिक कर्म म्हणायचं. विठ्ठल विठ्ठल. कुंडली कवरदार श्री ज्ञानदेव शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय. विठ्ठल. अशा प्रकारे कर्माचे काही प्रकार आहेत. त्यामध्ये जे नैमित्तिक कर्म आहे, कर्म तेच असतं, पण त्या नैमित्तिक कर्मामध्ये पुण्यतिथ्या, ग्रहण, सोमचंद्रादी सोम सूर्यादी जे ग्रहण असतात ना, ते ग्रहणामध्ये आपण जप करतो, मंत्र उजाळतो. का? कारण ते अधिक फल देणारं असतं. त्यामध्ये पुण्यतिथ्या, ग्रहण, जयंत्या, आषाढी कार्तिकी वारी, एकादश, सोमवार हे कधीतरी येणारे असतात. म्हणून याला नैमित्तिक कर्म म्हणायचं. विठ्ठल विठ्ठल. सावधान. नैमित्तिक कर्म सुद्धा कोणी करत नाही. एकादशी धरीत नाहीत लोक. एकादशी म्हातारा झालेला आहे, रोगी आहे, ठीक आहे, चांगला सशक्त आहे, त्याला एकादश करायला काय हरकत आहे? काय पाप सांगितले तुकाराम महाराजांनी माहितीये का? एकादशी व्रत सोमवार न करीती. एकादशी व्रत सोमवार न करीती. काय त्याची गती होईल नेनो. एकादशी व्रत सोमवार न करीती. काय त्याची गती होईल नेनो. काय माहिती त्याची गती काय होईल? तुकाराम महाराज म्हणले मला सुद्धा सांगताय ना त्याची गती काय होईल. 2 उपवास सांगितले शास्त्राने, संतांनी आपल्या. किती? 2 उपवास. ते सुद्धा जर आपण करीत नव्हतो, आपण किती पापी आहे. नैमित्तिक कर्म आहे. खोळ्या भावना, खोळ्या ते कोणाचं ऐकायचं सोडून द्या. जुन्या लोकांनी उपवास आणले, ते लठ्ठ होते, त्यांना जमत होतं म्हणून ते करीत होते. काय नून बायनून कोणी सांगणार काही सांगतंय. शास्त्र काय सांगतंय, संत काय सांगतात, तो कोणी सांगणार? टिक्कूजी पुढं पाहिलं म्हणा, तो कोणतं शास्त्र पाहिलेलं आहे? तू लोकाला सांगा लागला. शास्त्र काय सांगतं हे आपण शास्त्र. आपण प्रमाणाचे 6 प्रकार आहेत. प्रत्यक्ष प्रमाण, अनुमान प्रमाण, अर्थापत्ती, अनुपलब्धी, शब्द प्रमाण, असे प्रमाणाचे काही प्रकार आहेत. त्यामध्ये प्रत्यक्ष प्रमाण हे, शब्द प्रमाण हे सगळ्यात ठोस प्रमाणे हे आपल्या संतांनी सांगून ठेवलेलं आहे. आणि जर तुम्हाला शब्द प्रमाणावर जर विश्वास नसेल तर प्रत्यक्ष प्रमाणाने तुमच्या इंद्रियाने, डोळ्याने जे होतं ना त्याला प्रत्यक्ष प्रमाण म्हणते. डोळ्याने जे ज्ञान होतं, ग्रंथ वाचा, गाथा वाचा, त्याच्यामध्ये काय सांगितलंय ते बघा. लोकांचं नका ऐकू. लोक काही सांगतात, लोक काहीही बोलतात. आपण आपल्या स्वतःचा विचार केला पाहिजे. कर्म करताना अत्यंत कर्म सूक्ष्म आहे. कर्म हे भोगून संपावं लागतं. कर्म केल्याच्या नंतर कर्म भोगावंच लागत. रामाला कर्म चुकलं नाही, रामाच्या बापाला कर्म चुकलं नाही. कर्म दशरथ योगिनेला. कर्मे श्रीराम वनवास केला. कर्मे रावण जय पावला. घडला सीता देवे. कर्म मनमता झाला शिरा. कर्म मनमता झाला शिरा.
वियोगी मेला, कर्मे श्रीराम वनवासी गेला. रामायण श्रवण केलंय आपण 7 दिवस. दशरथ राजा कोण होता? देवाचा बाप होता, बाप. त्याला सुद्धा वियोगामध्ये मारावं लागलं. कर्मे श्रीराम वनवासी गेला. काय कर्म केलं तर रामाने वनवासाला जाण्याकरता? शुक्राचार्याचे वडील, शुक्राचार्याची आई, त्या शुक्राचार्याच्या आईकडे राक्षसाने शरणागती घेतली. देव त्यांच्या मागं लागले होते त्यांना मारण्याकरता, आणि राक्षस त्या शुक्राचार्याच्या आईपाशी जाऊन लपले. साधूचं अंतकरण दयाळू असतं. शरणागती दिली, आणि शरणागती दिल्याच्या नंतर इंद्रादी देव भगवान विष्णूकडे गेले आणि भगवान विष्णूला सांगितलं, शुक्राचार्याची आई महान तपस्वी आहे, तिनं शरणागती दिली, त्यामुळे आमचं काही चालणार. राक्षस तिच्या मागं लपलेले आहेत. भगवान विष्णूनं चक्र सोडलं आणि त्या शुक्राचार्याच्या आईचं काय केलं? शिरच्छेद करून टाकला, मुंडकं उडून टाकलं. क्रोधित झाले शुक्राचार्याने सांगितलं, माझ्या आईला तू मारलंस? ती ऋषी म्हणले, माझ्या पत्नीला तू मारलंस? एक दिवस तुला सुद्धा पत्नीचा वियोग घडन, वियोग. एक दिवस तुला वनवास भोगावा लागन, आणि प्रभू रामचंद्राला वनवास भोगावा लागला. विठ्ठल 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 हो. कर्मे रावण क्षय पावला. एवढा मोठा रावण होता, पण कर्माने त्याला सुद्धा सोडलं नाही. वियोग घडला सीतादेवी, सीतेला वियोग घडला. राघू महिन्याची जोडी होती. सीतामायाने ती खरेदी केली, त्यामधली फक्त मैनाच खरेदी केली. तिला राघू आवडला नाही. त्या महिन्याने सांगितलं, आमची ताटातूट करू नको सीते, आमची ताटातूट करू नको. पण सीतेनं ऐकलं नाही. अगं सीते मला सोड. सीतेनं सोडलं नाही. महाराज त्या महिन्यानं शाप दिला, तो माझ्या पतीचा मला वियोग घडला ना, एक दिवस तुला तुझ्या पतीचा वियोग घडला नाही. महिना मेली, पण मग तो शाप सीतेला भोगावा लागला. विठ्ठल विठ्ठल हो. म्हणून कर्म करीत असताना माणसाने विचार करून, नैमित्तिक कर्म माणूस करत नाही. देवाने सांगितलेलं आहे, आषाढी आणि कार्तिकी ह्या नैमित्तिकच नाही. वर्षातून किती येते? एकदाच येते. आषाढी कार्तिकी विसरू नका मज, सांगत शे गुज पांडुरंग. देव सांगतो आषाढीला कार्तिकीला मला विसरू नका. स्वतः देव सांगतोय, माझ्या दर्शनाला येत जा. नाही तुम्हाला 2 वाऱ्या होत, आषाढी नाही, आषाढी तर कार्तिकी. देव बोलिल्यावर जाऊ. बापाची पेंडे देव बोलिल्यावर. देव तुला बोला रे का मी नातू सांभाळीत बसता इथं घरामध्ये, आणि देव तुम्हाला बोलिणारे होय? एवढे तुम्ही पुण्यवान, लाखो पब्लिक तिकडे आलेले, देव त्यांना बघन का तुम्हाला बघणारे? विठ्ठल विठ्ठल देवाला काही घेणं नाही तुमचं. देवाने सरळ सांगितलेलं आहे, यार तरी यारे लागे, आव घे माझ्या मागे. यायचं असलं तर या, ज्याला गरज येते या, ज्याला नाही गरज ते नका येऊ. गोपाळाला सांगितलं होतं देवाने. त्यामुळे देवाला काही घेणं नाही. आपुली आपण करा सोडवण, संसार बंधन तोडावे गे. संसाराचं जर बंधन तोडायचं असेल ना, तर देवाकडे आपल्याला जावं लागतं. आपुली आपण करा सोडवण. महाराज काय हरकत आहे म्हाताऱ्याला नामस्मरण करायची? याच्या त्याच्या गौऱ्या काढायच्या उकरून, याचं त्याचं उकरून काढायचं. महाराज त्या कुच्चर वाट्यावर बसलेलेच असतात म्हातारे. आमचे बाबा तर म्हणते पापच नाही त्यांना, चपलाने हाना. म्हातारा असला बाप असला तरी चपलाने हाना म्हण त्याला. बाबा आमचे म्हणते तर, आणि बाबा म्हणते मी नाही सांगत, तुकाराम महाराज सांगते. तुका म्हणे त्याचे पाप नाही ताडनाचे, पाप नाही ताडनाचे, पाप नाही ताडनाचे. तुका म्हणे त्याचे पाप नाही ताडनाचे, पाप नाही ताडनाचे, पाप नाही ताडनाचे. तुकाराम महाराज सांगतात, तुका म्हणे त्याचे पाप नाही ताडनाचे, म्हणजे त्याला मारलं तरी पाप नाही लागत. परमार्थ जर करीत नसताना तो कोणी असो, आपल्याला करू देत नाही, तो करत नाही. आता हरी हरी म्हणाव. आपल्यावर काय हे देहाचा भरोसा आहे का? क्षणभंगुर नाही भरवसा,
वारे सावध तोडा माया आशा, काही नचली मग गळा पडील फासा, पुढे हुशार थोर आहे वळसागा, राम राम स्मराने. क्षणभंगुर भरवसा नाही या देहाचा. आयुष्य किती आहे? अल्पायुष्य मानव देह, शतगणिले ते अर्ध रात्र खाईन, त्याच्यामध्ये क्षणभंगुर नाही भरोसा, एका क्षणाचाही देहाचा भरोसा नाही. सावधान व्हा. नित्य आणि नैमित्तिक कर्म करत जा, कारण हे केलं तरच आपण पुढे जाऊ शकतो. मग अशा प्रकारे नैमित्तिक कर्मामध्ये ही दत्त जयंती येते आणि या दत्त जयंतीत दत्त भगवान परमात्माचा जन्म झालेला आहे आणि तो कशा करता झालेला आहे याच उत्तर अभंगाच्या प्रथम चरणात. धरी अवतार विश्वतारा वया, धरी अवतार विश्वतारा वया, धरी अवतार विश्वतारा वया, धरी अवतार विश्वतारा वया. धरी अवतार विश्वतार वया, धरी अवतार विश्वतार वया, धरी अवतार, धरी अवतार विश्वतार वया, धरी अवतार विश्वतार वया. धरी अवतार विश्वतार वया, धरी अवतार विश्वतार वया, धरी अवतार विश्वतार वया, विश्वतारा धरी अवतार विश्वतार वया, धरी अवतार विश्वतार वया. तृतीयोदय गरधर, तृतीयोदय गरधर, ऋतू काळे मंद नक्षत्र रोय, ऋतू काळे ऋतू काळे मंद नक्षत्र रोय, ऋतू काळे मंद. आणि त्यानुसायात गरधर, आणि त्यानुसायात गरधर, ऋतू काळे मंद नक्षत्र रोय, ऋतू नक्षत्र रोय, ऋतू काळे नक्षत्र रोहिणी. घरी अवतार विश्वतारा वया, आत्रीची अनुसया गरोदर. तुम्ही म्हणता एवढं एवढं पण लयच बोला लागला हो. मार खाशील म्हणा तू एखाद्या जागेवर, मारलं तर मारलं, खरं असल्यावर काय भ्यायचं त्याला. काय करते दोन चापटा मारते, काय करणार आहे दुसरं. कुणी कुणी काय म्हणतं एवढं एवढं वय आणि याने एवढं मोठं बोलायला नाही पाहिजे. तू सांग ना, तू सांग. संत काय सांगतात पण तो सांगत नाही ना, कारण त्याला पैसे घ्यायचे असते. मग त्याची काय बोलती बंद असते आणि दुसरं सांगायला गेलं की एवढं एवढं वय कस काय सांगतो. आपण संतांचे अनुयायी आहे, आपल्याला काय उपदेश करण्याचा अधिकार नाही. नाही संत चिन्हे उमटली अंगी, उपदेशा लागी पात्र झाला. संतांनी काय सांगितलेलं आहे ते सांगण्याकरता आम्ही इथं उभा आहे. आम्ही काय संत बिंत नाहीये. आणि कोणत्या कीर्तनकाराची पूजा करत जाऊ नका. कुणी एखादा चांगला इस्त्री हाणलेली कपड्याला मोठ्या गाडीमध्ये आलं की तुम्ही लगेच त्याला घरात घेऊन जाता, लगेच त्याची पूजा करता. पाप लागन पाप. अनाधिकाऱ्याची जर पूजा करताना तर पाप लागन पाप. त्याचं मागचं भूतकाळ बघा, तो काय करतोय, तो रोज नामस्मरण किती करतो, त्याचं आचरण कसं आहे, या गोष्टीवर लक्ष ठेवा. आणि आम्ही संतांचे अनुयायी म्हणून सांगतो. तुकाराम महाराजांनी लिहून ठेवलं, आपलं दूतासारखं काम आहे. गुप्तचराचं काम काय असतं, राजाचा संदेश तिकडून घेऊन येणं आणि इकडे राजाला देणं. त्याच्यामुळं
दूत अवध्य असतो, तो कसा जरी बोलला, कसा बी बोलला तरी राजाला त्याला मारता येत नाही, कारण तो बोलतच नसतो. ते राजाचा त्या पत्र बोलत असता, आपण बोलतच नाही. तुकाराम महाराज बोलते आणि आम्ही तुम्हाला सांगतो. आणि ज्याला लय खुमखुमी ना, ह्यो लय लहान आणि लय बोलतो, इथं येऊन बोल आणि मग मला सांग. विठ्ठल 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 विठ्ठल. हो धरी अवतार विश्वतारावया, आत्रीची अनुसया गरोदर, ऋतुकाळ हेमंत नक्षत्र रोहिणी, शुक्ल पक्ष दिनी पूर्ण तिथी. या ठिकाणी धरी अवतार विश्वतारावया, नाथ महाराज म्हणतात विश्वाला तारण्याकरता अवतार धरी. मग हे विश्व म्हणजे काय, अवतार नेमकं घेतं कोण आणि हे नेमकं बुडाय कुठं लागलंय. विठ्ठल 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 विठ्ठल. हो तर विश्व त्याला म्हणतात. या विश्वामध्ये खूप मोठं विश्व आहे. या विश्वामध्ये अनंत ब्रह्मांड आहेत. ब्रह्मांड, त्या एका ब्रह्मांडामध्ये 14 भुवन आहेत, खाली 7 आणि इथून वरती 7. आतल वितल तलातल रसातल महातल पाताळा, असे खाली किती आहे 7 लोक आहेत. आणि भूर भुव स्वह मह जनलोक तपलोक आणि सत्यलोक असे वरती किती आहे 7. असं 14 भुवन मिळून एक ब्रह्मांड तयार होतं. आणि असे अनंत ब्रह्मांड ज्याच्यामध्ये त्याला विश्व म्हणतात. विठ्ठल विठ्ठल. हो मग हे विश्व तारण्याकरता अवतार घेतो कोण, कोण अवतार घेतो, तर भगवान अवतार घेतो. पण अवतार घेणारा कोण, या जगामध्ये 2च तत्व आहेत, एक म्हणजे जड आणि दुसरं म्हणजे चेतन. विठ्ठल विठ्ठल. हो त्यालाच माया ब्रह्म, त्याला दुःख दृश्य, त्याला क्षेत्र क्षेत्रज्ञ, आंबुली आंबुला, ज्ञानेश्वर माऊली म्हटलेले त्याला आंबुली आंबुला, त्यालाच आणखीन क्षेत्र क्षेत्रज्ञ, असे भरपूर नाव आहेत. जड चेतन, काही वस्तू जड असतात आणि काही चेतन असतात. त्यात जडाचे 3 प्रकार पडतात, स्थूल सूक्ष्म कारण. जड हे अवतार घेत नाही, कारण प्रथम चरणाचा जर विचार केला, धरी, नाथ महाराज काय म्हणले, धरी अवतार विश्वतारावया. धरी अवतार धरतोय म्हणजे त्याच्या ठिकाणी कर्तृत्व आहे, कर्तृत्व पण आहे. जडाच्या ठिकाणी संकल्प करण्याची शक्ती नसते, कारण त्याच्या ठिकाणी कर्तृत्वपणा नसतो. म्हणजे चेतन अवतार घेतय हे तर आपल्याला कळलं, पण त्या चेतनामध्येही 3 प्रकार पडतात. त्या चेतनामध्ये किती प्रकार पडतात, 3 प्रकार पडतात. एक ब्रह्म, दुसरं ईश्वर आणि तिसरा जीव. विठ्ठल 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 विठ्ठल. हो ब्रह्म, ईश्वर आणि जीव या तिघामधून अवतार तरी नेमकं मग कोण घेतं. ब्रह्म अवतार घेतं का, ब्रह्म अवतार घेत नाही. का घेत नाही, कारण ते निर्गुण आहे, निराकार आहे, क्रियारहित आहेत. कबीर महाराज सांगतात, रंग नाही रूप नाही नाही वर्ण छाया, रंग नाही रूप नाही नाही वर्ण छाया, निराकार निर्गुण निराकार निर्गुण तो चिरगुराया. मैं गुलाम तेरा, मैं गुलाम तेरा. निर्गुण निराकार निर्गुण तो चिरगुराया. मैं गुलाम मैं गुलाम मैं गुलाम मैं गुलाम मैं गुलाम मैं गुलाम. रंग नहीं रूप नहीं नहीं वर्ण छाया, निराकार निर्गुण निराकार निर्गुण. तू चिरगुराया तू
काही छाया नाही, काहीच नाही त्या ब्रह्माला. ते ब्रह्म व्यापक आहे नुसतं, पण ते काहीच करत नाही. क्रियाहीन आहे ब्रह्म, क्रिया करीत नाही. मग जीव अवतार घेतो का? तर जीवही अवतार घेत नाही. कारण जीव अवतार घेण्यास योग्यच नाही. कारण जीव पहिलाच खाली आहे. अवतरती या शब्दाचा काय आहे? तरती धातू आहे, त्याला अव उपसर्ग लागला. अवतरती म्हणजे खाली येणे, आणि उद हा जर उपसर्ग लागला तर उद्धरती वरती जाणे. मग अवतरती या शब्दाचा अर्थ काय? खाली येणे. मग जीव मुळातच खाली येतं, मग जीव अवतार घेणार कसा? विठ्ठल विठ्ठल हो. खाली येणं म्हणजे काय? नेमकं खाली येणं म्हणजे वरच्या ताळावर एक खाली आला त्याला खाली येणं म्हणतात का? त्याला खाली येणं नाही. इथं देश अवच्छेदकाने खाली येण्याचा अर्थ नाही घ्यायचा. वस्तू अवच्छेदकाने ही खाली यायचा अर्थ नाही घ्यायचा. तर इथं अवस्था अवच्छेदकाने खाली यायचा, खाली येणं असा अर्थ घ्यायचा. विठ्ठल विठ्ठल हो. आता एखादा सज्जन मनुष्य आहे, त्याच्या तोंडातून तुम्ही कधी शिवीच ऐकले नाही, असा सज्जन मनुष्य आहे. ते सज्जन मनुष्य एखाद्याला शिव्या देऊन लागला, घाण घाण शिव्या दिल्या त्याने, आपण काय म्हणतो? लय खाली येऊन बोलले हो. खाली येऊन बोलले म्हणजे काय? तळ घरात घुसले का? तसं नाही. खाली येऊन बोलणं म्हणजे अवस्था त्यांनी जी सज्जनपणाची आहे ती सोडली आणि ते खाली आले त्या अवस्थेहून. एखादा श्रीमंत व्यक्ती आहे, तो भिकारी झाला काही कालांतराने, खूप खाली आली हो त्याची प्रगती. म्हणजे काय? श्रीमंत होता, अवस्था त्याची पहिली कशी होती? श्रीमंतीत होती, पण श्रीमंतीतून तो खाली आला, त्याला खाली येणं म्हणतात. विठ्ठल विठ्ठल हो. जीव पहिलाच खाली येतो, खाली कसा येणार? अविद्या उपाधी लागलेली त्या जीवाला, अज्ञानाचा पडदा पडलाय त्याच्यावरती, मायेचा पडदा आवरण पडलेला आहे, आणखीन तो खाली येणार किती? मग अवतार कोण घेतं? अवतार हा ईश्वर घेतो. त्या ईश्वरताही 3 प्रकार पडतात: अव्याकृत, अमूर्त आणि मूर्त. अमूर्त यामध्ये सगुण निराकार ईश्वर येतो, आणि मूर्त मध्ये सगुण साकार ईश्वर येतो. मग यामध्ये सगुण निराकार ईश्वर अवतार घेतो की सगुण साकार ईश्वर अवतार घेतो? विठ्ठल विठ्ठल तर मुळात ईश्वर सगुण निराकार आहे, त्याला आकार नाही कुठला, पण त्याच्या ठिकाणी गुण आहे, त्याला सगुण निराकार ईश्वर म्हणायचं. ब्रह्माच्या एका अंशाला माया उपाधी लागती, सत्वगुण प्रधान माया. ती माया त्या अंशाला उपाधी लागली की त्या ब्रह्माला ईश्वरत्व प्राप्त होतं, त्याला गुण येतो, मग त्याला सगुण निराकार म्हणायचं. आणि तेच ब्रह्म अवतरत म्हणजे खाली येतं. खाली येणं म्हणजे काय? त्याला हे नासक कुचक शरीर नसतं, पण ते त्या शरीरात प्रवेश करतं, जीव म्हणून जन्माला येतं. म्हणून अवतरती खाली येणं म्हणजे ईश्वर खाली येतो, ईश्वर हा अवतार घेतो. विठ्ठल विठ्ठल हो. आता अवतार कोण घेतो हाही मुद्दा क्लिअर झाला. पहिल्यांदा विश्व कशाला म्हणतात हे विश्व तारण्याकरता अवतार कोण घेतो, आणि विश्व नेमकं बुडतंय कशात हे आपल्याला आता पाहायचंय. विठ्ठल विठ्ठल हो. तर हे जे जग आहे ना, जग हे मायेमध्ये बुडतंय. मायेमध्ये कुणी सत्तेच्या मायेमध्ये, कुणी पैशाच्या मायेमध्ये, कुणी ताकदीच्या मायेमध्ये, कुणी कुणी तर कोणच्या माये ते माणसाला बी कळत नाही. विठ्ठल विठ्ठल या मायेनं सगळ्यावर पडदा टाकलेला आहे, पडदा. या मायेच्या सागरामध्ये हे जग बुडतंय, हे विश्व बुडतंय, आणि हे विश्व बुडतंय
याला तारण्याकरता अवतार धराचा आहे. पण ही माया आहे ना 2 प्रकारची असते. माया ही 2 प्रकारची, कारणात्मक माया आणि कार्यात्मक माया. विठ्ठल विठ्ठल विठाला 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 विठाल. मग कारणात्मक माया कशाला म्हणायचं आणि कार्यात्मक माया कशाला म्हणायचं? तर जी मूळ माया आहे, जी मूळ माया आहे, त्या मायेनं सगळ्याला उत्पन्न केलेलं आहे, तिला कारणात्मक माया म्हणायचं. आणि कार्यात्मक माया हे सगळं जे दिसतंय ना, हे ईश्वरापासून तर मुंगीपर्यंत जेवढं काही दिसतंय ना, हे मायेचं कार्य आहे. मायेचं ईश्वराला जे त्याचं जे काय म्हणते अव्यक्त होते ते रूपाशी आले, जे म्हणतात ना त्याला रूप जे आलंय ना, हे मायेनं दिलं. ब्रह्मा विष्णू महेश हे सुद्धा मायेनं निर्माण केला. कोलाटणीमध्ये माऊली ज्ञानोबाराय वर्णन करतात. सगुण गुण माया आली कोलाटीन खेळया, सगुण गुण सगुण गुण सगुण गुण माया आली कोलाटीन खेळया, सगुण गुण माया आदि कोलाटीन खेळाया, सगुण गुण सगुण गुण सगुण गुण हे माया आदि कोलाटीन खेळाया. त्रिभुवनाचा रुविला वेळू, चहू शून्याचा मांडीला खेळू, ब्रह्मा विष्णू दयाचे बाळू, लागती पाया लागती पाया, सगुण गुण सगुण गुण सगुण गुण माया आली कोलाटीन खेळया, सगुण गुण माया आली कोलाटीन खेळया, सगुण गुण माया आदि कोलाटीन खेळाया, सगुण गुण माया आदि कोलाटीन खेळाया. ही माया आहे ना माया, त्रिभुवनाचा रुविला वेळू, तिन्ही भुवनईनं निर्माण केलेले आहेत. स्वर्ग मृत्यू पाताळ तिन्ही भुवनईनं निर्माण केलेले आहेत. चहू शून्याचा मांडला खेळू, 4 युगाचा खेळ मांडलेला आहे. ब्रह्मा विष्णू जयाचे बाळू, लागती पाया, ब्रह्मा विष्णू जयाचे बाळू, ब्रह्मा विष्णू महेश हे सुद्धा कोणी निर्माण केलेले? तिनं निर्माण केलेले. जयाचे बाळू लागती पाया, सगुण गुण माया आली कोलाटीन खेळाया. सुंदर ज्ञानोबारायन त्या कोलाटणीमध्ये या मायेचं वर्णन केलेलं आहे. असे अत्यंत दुस्तर असणार, अत्यंत दुष्कर, फार कठीण असणारी ही माया आहे. आणि या मायेमध्ये हे जगत बुडतंय. या मायेनं चांगल्या चांगल्याला पाणी पाजलेलं आहे महाराज, चांगल्या चांगल्याला. नारदाला, शंकराला, सगळ्याला या मायेनं, महादेवाला सुद्धा फसिलेलं आहे. अत्यंत कठीण आणि दुष्कर ही माया आहे. त्या मायेमध्ये जग बुडतंय. आणि देवाधिकां सारखे जर बुडत असतील तर आपलं काय? आपण सुद्धा मायेमध्ये बुडत आहोत. मग आपण मायेमध्ये का बुडतो? आणि ईश्वर मायेमधून वरती काढणारे 2च तत्व आहे. एक म्हणजे संत आणि दुसरा म्हणजे देव. विठ्ठल विठ्ठल. हो, मग संतात आणि आपल्यात काय फरक आहे? देव जरी मायेतून काढीत असला तर देव पण काय करतोय? जन्मच घेतो. आणि संत पण काय करतात? जन्मच घेतात. आणि तुम्ही आम्ही पण काय करतो? जन्मच घेतो. मग हे आपल्याला मायेतून वर काढतात, हे मायेत बुडत नाही. आणि आपण मायेत बुडतो, आपल्याला हे वर काढतात. यांच्यात आणि आपल्यात असं काय वेगळं आहे की आपण बुडतो आणि ते बुडत नाही? विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. हो, संत महात्मे जरी तुमच्या आमच्यासारखे दिसत असतील पण संत हे जगामध्ये आपल्यासारखे नसतात. संत नव्हती जगा माणसाच्या सारखे, संत नव्हती जगा माणसाच्या सारखे, संत नव्हते
लिंगा संत नव्हती जगा माणसाच्या सारीखे संत नव्हती जगा माणसाच्या सारीखे संतरती जगा माणसाच्या सारीखे संतरती जगा माणसाच्या सारीखे संत जरी संत महात्मे दिसायला आपल्यासारखे असले पण ते आपल्यासारखे नसतात. का आपल्यासारखे नसतात? कारण संत हे काल्पनिक द्वैत रचून जन्माला येत असतात. ते बुडतात, आपण बुडतो. ते का बुडत नाही? कारण संत स्वतःहून अवतार घेत असतात त्यांच्या इच्छेनुसार आणि आपल्याला आपल्या कर्मानुसार जन्म घ्यावा लागतो. विठ्ठल विठ्ठल हो. तुकाराम महाराजाला साधकाने विचारलं, का हो तुकाराम महाराज, कुठालचे आहेत तुम्ही? आम्ही वैकुंठवासी आलयात कारणाचे जाडू संकट बाळग आडराणी भैरग जाडू संकट बाळग आडराणी भैरग वाणीला दारती सात बारा वाजवा सात बारा वाजवा जाडू संकट बाळग आडराणी भैरग दारू संताचे मालक आडवाणी भरले जग आम्ही वैकुंठ वासी आलो याच कारणाची बोलिले दारूची सात भाव वर्तया आलो याच वैकुंठवासी आलो याचे कारणाशी बोलिले जे ऋषी साच भावे वर्तय. आम्ही वैकुंठातले पण आम्ही संतांना बुडत हे जन न देखवे डोळा येतो कळवळा म्हणून या बुडते हे जन. इथं सुद्धा बुडते म्हणले. मग जन कुठं बुडा लागलंय? मायेमध्ये बुडा लागलं. संतांना ते देखवत नाही. तुम्ही आम्ही जन्माला येतो हे आपल्या पूर्वजन्मीच्या कर्मामुळे जन्माला येतो, पण संत महात्मे पूर्वजन्माच्या कर्मामुळे जन्माला नसता येत. तर ते स्वतःहून आपल्याला काढण्याकरता जन्माला येतात. काल्पनिक द्वैत रचवतात आणि जन्माला येतात. विठ्ठल विठ्ठल हो. याचा अर्थ सगळं ब्रह्मज्ञान संताला पहिलंच असतं. संत हे ब्रह्मस्वरूप असतात. ब्रह्ममूर्ती संत जगी अवतरले उद्धरयाले दिनजना तुकिता तुलनेसी ब्रह्म तुकासी आले 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 चरणी मस्तक ठेविले आरती तुकारामा स्वामी सद्गुरु धामा सच्चिदानंद मूर्ती मनोनी रमेश्वरे मनाली रामेश्वरी चरणी मस्तक
तुलनेसी ब्रह्म तू कासी आले म्हणून रामेश्वरी चरणी मस्तक ठेविले आरती तुकारामा स्वामी सद्गुरुधामा सच्चिदानंद मूर्ती म्हणले. काय म्हणले? सच्चिदानंद मूर्ती. संत हे सच्चिदानंद स्वरूप असतात. म्हणून संताकडे जन्मताच काय असतं? ब्रह्मज्ञान असतं. आणि माया नदी तरुण जाणं म्हणजेच ब्रह्मज्ञान प्राप्त करून घेणं. आणि संताला जन्मताच ब्रह्मज्ञान प्राप्त असतं. आणि आपण कर्मा भोगण्याकरता जन्माला आलेलो असतो. म्हणून आपल्यावर अज्ञानाचा पडदा पडलेला असतो. म्हणून आपण मायेमध्ये बुडत असतो. मग हे जे ब्रह्मज्ञानी संत असतात हे काय करतात? आपल्याला मायेमधून काढतात, मायेमधून. म्हणून संतातन आपल्यात फरक आहे, भेद आहे. विठाला पुंडली कवरदा ज्ञानदेव माऊली ज्ञानेश्वर महाराज. मग संत काय करतात? जगाला तारण्याचं काम करतात. जग बुडत असलं तर त्याला वर काढतात. पण या अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये गंमत अशी आहे की धरी अवतार विश्वतारावया. ईश्वर अवतार घेतो सांगितलं. संतही अवतार घेते हे आपण मान्य करू. पण भगवान दत्तात्रेयाकडे तर पाहिलं तर भगवान दत्तात्रेय हे ईश्वर आहे आणि जग तारण्याचं काम तर संत करतात. मग भगवान परमात्मा दत्त ईश्वर असून नाथ महाराजांनी त्यांची अशी स्तुती कशामुळे केली? विठाला 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 पुंडली कवरदा हरी विठ्ठल ज्ञानदेव तुकाराम शांती ब्रह्म एकनाथ महाराज. हो, तर त्याचं कारण आहे. भगवान दत्तात्रेय ईश्वर पण आहेत आणि संत पण आहेत. काही अशा देवता आहेत त्यांनी संतत्वाचं काम केलेलं आहे. हनुमंतराय संत पण आहेत आणि ईश्वर पण आहेत. तुकाराम महाराजांनी हनुमंतरायाला भक्तीच्या वाटा विचाराव. काय भक्तीच्या त्या वाटा वाटा काय भक्तीच्या त्या वाटा काय भक्ती त्यांचा वाटा वाटा काय भक्तीच्या वाटा काय भक्तीच्या त्या वाटा वाटा काय भक्तीच्या त्या वाटा काय भक्ती त्यांचा वाटा वाटा काय भक्ती त्यांचा वाटा मज दावाव्या सुभटा मज दावाव्या सुभटा काय भक्तीच्या त्या वाटा वाटा काय भक्तीच्या त्या वाटा दावया सुभटा मज दावया सुभटा काय भक्ती त्यांचा वाटा वाटा काय भक्ती त्यांचा वाटा. तुकाराम महाराजांनी हनुमंतरायाला भक्तीच्या वाटा विचारल्या. काय भक्तीच्या त्या वाटा मज दावाव्या सुबटा शरण 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 हनुमंता तुम्हाला रामदूता काय भक्तीच्या त्या वाटा मज दावया सुभटा काय भक्तीच्या त्या वाटा मज शरण हनुमंता काय भक्तीच्या त्या वाटा मज दावव्या सुभटा मज दावव्या सुभटा. शरण शरण जे हनुमंता तुम्हाला शरण आलो हनुमंतराया. माझं एक काम करा. काय काय भक्तीच्या त्या वाटा मज दावव्या सुभटा. हनुमंतराय शंकराचे रुद्र अवतार आहेत, रुद्र अवतार. परंतु ते ईश्वर पण आहेत आणि संत पण आहेत. तसे भगवान परमात्मा दत्तात्रेय संत पण आहेत आणि ईश्वर पण आहेत. विठाला विठाला हो. पण संत कसे झाले? कशावरून तुम्ही त्यांना संत म्हणतात? नाथ महाराजाच्या जर परंपरेचा विचार केला ना तर भगवान दत्तात्रेयाचे शिष्य कोण?
जनार्दन स्वामीला कोणी उपदेश केला? दत्तात्रेयाने उपदेश केला, म्हणून संत. आणि दत्तात्रेयाने जनार्दन स्वामीने कुणाला उपदेश केला? नाथ महाराजाला उपदेश केला. मग नाथ महाराजाची परंपरा कुठून आली? भगवान दत्तात्रेयापासून आली. आणि नाथ महाराजांनी काय केलं? जगाला तारण्याचं काम केलं. तारण्याचं गाथ्याद्वारे, भागवताद्वारे, रुक्मिणी स्वयंवर, चिरंजीव पद, भरपूर नाथाचं वाङ्मय आहे. त्या वाङ्मयाद्वारे नाथाने काय केलं? जगाला जाग करण्याचं काम केलं. जाग करण्याचं, बुडतंय ना हे जग मायेमध्ये, त्याला वर काढण्याचं काम केलं. मग हे ज्ञान नाथ महाराजाला कडून आलं? जनार्दन स्वामीकडून आलं. आणि जनार्दन स्वामीला कडून आलं? दत्तात्रेयापासून आलं. म्हणून दत्तात्रेय संत आहेत. विठाला विठाला. हो, माऊलीनं ज्ञानेश्वरी लिहिली. माऊलीला ज्ञान कोणी दिलं? निवृत्तीनाथानं दिलं. निवृत्तीनाथाला ज्ञान कोणी दिलं? गहिनीनाथाने दिलं. गहिनीनाथाला ज्ञान कोणी दिलं? गोरक्षनाथाने दिलं. गोरक्षनाथाला मच्छिंद्रनाथाने दिलं. आणि मच्छिंद्रनाथाला जरी ज्ञान भगवान शंकराने दिलं असलं तर भगवान दत्तात्रेयाच्या हातामध्ये त्यांचा हात दिला आणि सांगितलं, याला घेऊन जा, याला तुझ्याकडचं ब्रह्मज्ञान दे. म्हणजे माऊलीची परंपरा इकडून आलेली आहे, भगवान दत्तात्रेयापासून आलेली आहे. म्हणजे ज्ञानेश्वरीचं ज्ञानही भगवंताने दिलं, दत्तात्रेयाने. आणि हे जे नाद भागवत नाद गाथा याचं ज्ञान हे कोण दिलं? भगवान दत्तात्रेयाने दिलं. म्हणून भगवान दत्तात्रेय संत आहेत. विठाला विठाला. हो हो. आणि या भगवंताचा आज काय झालेला आहे? जन्म झालेला आहे. तो कधी झालेला आहे त्याचं लक्षण अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये सांगतात. ऋतुकाळ हेमंत नक्षत्र रोहिणी, 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 शुक्ल पक्ष दिनी पूर्णतिथी, शुक्ल पक्ष दिनी पूर्णतिथी, ऋतुकाळ हेमंत नक्षत्र रोहिणी, ऋतुकाळ हेमंत नक्षत्र रोहिणी, शुक्ल पक्ष दिनी पुण्यतिथी, शुक्ल पक्ष दिनी पुण्यतिथी, ऋतुकाळ हेमंत नक्षत्र रोहिणी, ऋतुकाळ हेमंत नक्षत्र रोहिणी, ऋतुकाळ हेमंत. हेमंत नावाचा ऋतू होता. नक्षत्र रोहिणी, रोहिणी नक्षत्र होतं. शुक्ल पक्ष दिनी पूर्णतिथी, शुक्ल पक्षाची, शुक्ल पक्षामध्ये पूर्णतिथी होती. त्या दिवशी कोणची होती? ती अभंगाच्या तिसऱ्या चरणात सांगितले. तिथे पौर्णिमा मास मार्ग, तिथे पौर्णिमा मार्ग, तिथे पौर्णिमा तिथे पौर्णिमा गुरुद्वासर उत्सव काळ, गुरुद्वासर उत्सव काळ, ऋतुकाळ हेमंत नक्षत्र रोहिणी, ऋतुकाळ हेमंत नक्षत्र रोहिणी, गुरुद्वासर उत्सव काळ, गुरुद्वासर उत्सव
काळ हेमंत नक्षत्र रोय ऋतू काळ हेमंत नक्षत्र तिथी पौर्णिमा मास मार्ग शीर्ष गुरु गुरु तो वासर उत्सव काळ. म्हणजे पूर्ण तिथी होती. काय होती? पौर्णिमा त्या दिवशी होती आणि भगवंताचा जन्म झाला. कसा झाला? काय त्याच्या मागची कथा आहे भगवंताच्या जन्मामागची? त्या जन्मामाग अशी आख्यायिका, अशी कथा आहे की खूप दिवसापूर्वी पुराणामध्ये कथा आलेली आहे की नारद महर्षी आपलं विचरण करत होते. नारद महर्षी आणि या पृथ्वी तलावर आत्री महर्षी नावाचे एक ऋषी होते. सप्त ऋषीपैकी एक ऋषी आहेत आत्री महर्षी. अत्यंत तपस्वी ऋषी, ज्यांच्या शापाने एका क्षणात मनुष्य जळून भस्म होईन अशी त्यांची तपश्चर्या होती. अत्यंत विद्वान प्रकांड पंडित ब्राह्मण होते. त्या ऋषीची पत्नी होती सती अनुसया माता. त्या अनुसया माता अत्यंत पतिव्रता, मोठी पतिव्रता होती. तिच्या पतिव्रतेचा जर विचार केला तर पदरामध्ये ती काय करायची? पूजेला पाणी आणायची. कशाच्या प्रभावावर आणायची? पतिव्रतेच्या प्रभावामुळे आणायची. जिथं स्नानाला गेली ना नदीवर गंगेला, तर पदरामध्ये पाणी आणायची. आपल्या पतीला ती पाणी पूजे करता द्यायची. इतकी ती पतिव्रता होती. आणि आताच्या पतिव्रता तुम्हाला सांगितलं काल, काही नव्हत्या त्यांना सांगतो पतिव्रता कशा आताच्या पतिव्रता आहेत. आता काय झालं? शेजारी शेजारी दोन घरं होते. एक बाई पतिव्रता होती आणि दुसरी बाई काय होती? पतीकडून काम करून घेणार होती. काम करून त्यांनी उठायचं, सकाळी सकाळीला आंघोळीला पाणी तापायचं, कामाला जायचं. कामावून आल्याच्या भाकरी कोड्यास करून कामाला जायचं आणि कामावून आल्यावर हिचे लुगडे धुवायचे. मग ही आई ती जेवायची संध्याकाळी. मग पुन्हा याचा दिनक्रम असा रोज चालूच. आणि तिच्या शेजारी पतिव्रता होती. ती काय करायची? आपल्या नवऱ्याची मनोभावाने सेवा करायची. अत्यंत पतिव्रता होती. तिच्या पतिव्रतेचं तेज तिच्या तोंडावर होतं, तप तिच्या अंगामध्ये होतं पतिव्रतेचं तिच्या. मग ती एक दिवस तिचा पती असा बसलेला होता, साळे कांडीत होती उकळामध्ये मुसळाने. पहिले त्या होते ते मोठाले मुसळ, त्या मुसळाने कांडीत होती साळे. मग ते असं मुसळ वर गेलं की ते म्हणला मला पाणी दे, पाणी दे म्हणलं की ना मुसळ तिथंच सोडलं. महाराज महान पतिव्रता होती. ते मुसळ तिथंच थांबलं आणि मुसळ तिथंच थांबल्यावर तिनं पाणी आणलं. तिचा नवरा पाणी प्याला आणि पुन्हा तिनं ते मुसळ धरलं आणि आपले साळे कांडाला चालू केलं. हे सगळं कोण बघत होतं? पतिव्रता टू, शेजारची पतिव्रता हे सगळं बघत होती. तिनं पाहिलं, ही काय बंगाली विद्या शिकून आली का काय तिकडं बांगलादेशला जाऊन? आता बांगलादेशला बघा कसं झालंय. मग तिनं विचारलं, काय मिळे हो, कस काय म्हणजे तू काय बंगाली विद्या शिकली का काय? म्हणे काळी जादू. काही बायाला लय सवय असते महाराज, अशा शेजारनी पुढे जाणार आणि पुस्तक घेऊन लगेच असं काहीतरी लिंबू फिरणार, काहीतरी करणार, लय सवय बाज. काही बाया लय अवघड असतात, काही ना काही करीतच राहतात त्या. ती म्हणली, काय काळी जादू शिकली का काय तू? ती म्हणली, नाही ग, काळी जादू नाही शिकली. म्हणे ह्यो माझ्या पतिव्रतता जी माझ्यामध्ये आहे ना, पतीची सेवा करते ना, त्याचा प्रभाव आहे म्हणे. मग ती म्हणली, पतीची सेवा? आता हिनं कधी बाप जन्मी पतीची सेवा केली नाही. मग ती म्हणली, कशी करायची पतीची सेवा? मग तिनं सांगितलं, रोज सकाळी आपला नवरा उठायच्या आधी उठायचं. तुम्ही पण ध्यानात ठेवा, कारण तुम्ही ती शेजारच्या पतिव्रता आहात. असं तुम्ही ठरवा तुम्ही कोणत्या पतिव्रता आहात म्हणून. मग ती शेजारची पतिव्रता तिनं काय केलं? तिनं सांगायला सुरुवात केलं. काय करायचं? रोज सकाळी पती उठायच्या आधी उठायचं, त्याला आंघोळी करता गरम पाणी तापायचं, त्याला चांगलं जेवण करायचं, त्याचे हातपाय चोपायचे. त्यानं असं बरंच सांगितलं, लिस्टच दिली एवढी मोठी. आणि लिस्ट दिल्याच्या नंतर हिनं ठरवलं, आता आपल्याला काय व्हायचंय?
पतिव्रता व्हायचंय, महान पतिव्रता. आपलं मुसळवर थांबलंच पाहिजे. नवऱ्याकडे गेली. ओ, आता ते घाबरलं तिच्या मनात, आता ही काय आपल्याकडे एखादं आली काय नो. तो म्हणला, बोला ना, काय म्हणता बाई साहेब. ती म्हणली, उद्या सकाळी उठायचं नाही लवकर. पतिव्रता बरं का, दबाव टाकून उद्या उठायचं नाही. तो म्हणला, आता उद्या उठायचं नाही आणि मग उठलो जर नाही तर तुला गरम पाणी कोण करून देणार आंघोळीला. ती म्हणली, आंघोळीला पाणी उद्या मी तापिणार. तो म्हणला, सूर्य काय पश्चिमेकडून उगला का काय म्हणे आज. काय ह्या बाईच्या डोक्यात काय फॅट बीट बसला, तुला नक्की बराड्याच्या दवाखान्यात न्यावं लागत म्हणे. ते काय ते फिरलं त्याचं डोकं, काय झालं म्हणे नेमकं. हिला 9 वाजल्याशिवाय उठायचं नाही म्हणे. आता हिला 9 वाजता उठायची सवय आणि याला 4 वाजता उठायची सवय पाठ काम करायला. आता ह्यो 4ला उठला, पण हिनं सांगून ठेवलेला, तर उठला तर मी तुला हानीनच म्हणे. मला पतिव्रता व्हायचंय, जोपर्यंत मी उठत नाही तोपर्यंत तो उठायचं नाही म्हणे. आता ह्यो 4ला उठायची सवय, जो माणूस 4ला उठतो त्याला कवर झोप येते. लय झालं तो 6 वाजूस तर दम काढून होय या अंगावर, होय त्या अंगावर, होय या अंगावर कदरून गेलं. ते वाजले 9, उठली पतिव्रता. उठल्याच्या नंतर सांगितलं, उठा आता. उठला तो पण बिचारा दबावात होता. उठल्याच्या नंतर तिनं सांगितलं, आता मी तुम्हाला गरम पाणी आंघोळीला टाकते, गरम पाण्यानं आंघोळ करा. गरम पाण्याने आंघोळ केली त्यांनी. पंचपक्वानाचं जेवण केलं. तो म्हणला, अरे रोज मला कामाला पाठीती, गडी लवीत नाही कामाला, रोजाचे पैसे जातात म्हणून आजीचं काय मला पंचपक्वानं आणलंय, खर्च केला म्हणे हिनं. पंचपक्वान जेवायला केले, ती जेवलं बिवलं. आता हिनं पुढचा कार्यक्रम केलाच होता. उखळ नव्हतं, शेजारी कोण उखळ आणलं. हे उखळ मुसळ बी असं मारत. पूर्वी मुसळ केवढाली होती, ती मोठं मुसळ होतं. तिनं सांगितलं, ह्या पा या मुसळापाशी बसायचं आणि मी साळे कांडीन, वर मुसळ गेलं की पाणी मागायचं म्हणे. आता ते बसलं त्याच्यात, त्याला लक्षात याय ना हे नेमकं काय चालू आहे. मग तिनं काय केलं, ते बसलं त्या मुसळापाशी. मग ते वर मुसळ गेलं, ते पाणी म्हणायच्या आधी काय व्हायचं, खाली यायचं. मग ते माझं पाणी तेवढी मेल्या वर गेल्यावर म्हणणा कोण, पतिव्रता. आता ते नेमकं मुसळ खाली येणं ह्याचं पाणी म्हणणं संगच व्हायचं. ते जमाना जजमेंट. पण हे घाबरलं याच्या मनात. आता जर आपण वर गेल्यावर म्हणलं नाही, ती मुसळ डोक्यात घालायची आपल्या. मान पतिव्रता होती. ते असं उखळापाशी बसलं, तिनं असं मुसळवर नेलं आणि म्हणला पाणी. जसं पाणी म्हणलं हिनं मुसळ सोडत तसं डोक्यात हिच्याच पडलं. विठाला 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 हो, अशा आजकालच्या काय आहेत, पतिव्रता आहेत. पण सती ती अनुसया माता काय होती, महान पतिव्रता होती. त्या आत्री मुनीची ती अशी सेवा करायची, तिनं आजपर्यंत परपुरुषाचं मनातही ध्यान केलं नव्हतं. इतकी पवित्र आणि तिने लोकात कीर्ती होती. सूर्याला थांबवायची ताकद होती. मला सूर्याला थांबेल होतं सती अनुसयेनं. इतकी तिच्यामध्ये पतिव्रतेची शक्ती होती. मग नारद महर्षीला हे माहिती होतं. आता तिची चर्चा चालूच होती. नारद महर्षी कैलासावर गेले. महाराज त्यांचं कामच कळ लावायचं म्हणून त्यांना काय म्हणत होते, कळीचा नारद. शंकराला माहित पण नाही. म्हणले नमो नारायण देवा. म्हणले नमो नारायण. आले नारद महर्षी. माते प्रणाम करतो म्हणे. चरणाला लागले. चरणाला लागल्यानंतर सांगितलं, माते तुमच्याकडे बघून मला थोडी खंत वाटते म्हणे. म्हणे काय झालं नारदा. म्हणे काय त्या पृथ्वीला कवर म्हणे एक तुमच्यापेक्षा तिचं नाव गाजा लागलं म्हणे. आता पार्वती माता म्हणली, असं कोण आहे की माझ्यापेक्षा नाव गाजा लागलं. तिने सांगितलं, सती अनुसया नावाची कुणीतरी एक आत्री ऋषीची पत्नी आहे आणि ती कणी लय पतिव्रता आहे म्हणे. ती म्हणे माझ्यापेक्षा तुम्ही नाखाच्या सरीला नाही म्हणे तिच्या पतिव्रतेपाशी, इतकी पतिव्रता आहे म्हणे ती. महाराज ते पेटली ना टूप पार्वतीची. मग यांनी इथं नाही थांबले नारद महर्षी. हे वैकुंठाला गेले, ब्रह्मलोकाला गेले. ह्या तिन्ही देवा विचार करीत होत्या, आपल्यापेक्षा महान पतिव्रता पृथ्वीवर जन्मलीच कशी. मग यांनी लगेच सांगितलं नवऱ्याला, तुम्ही काय करा, सती आणि अनुसयेची परीक्षा घेऊन या. जोपर्यंत परीक्षा घेऊन येत नाही तोपर्यंत तुम्हाला घरात खायला मिळणार नाही. म्हणजे हे आताच नाहीये, हे तवापासून आहे.
म्हणजे पप्प्याच्या महिला त्याचा बाप आतापासून नाही भेट, तवापासून भेटतोय. विठाला 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 विठाला. हो हो. आणि त्यांनी सांगितलं परीक्षा घेऊन यायची सत्य अनुसयाची. अनुसया मातेची परीक्षा घेण्याकरता तिन्ही देव पृथ्वीवरती आले. आणि पृथ्वीवरती आल्याच्या नंतर त्यांनी ब्राह्मणाचा वेश धारण केला महाराज. असे मोठाल्या माळ, आता देवच ते, ब्राह्मणाचा वेश काय तो काय म्हणते तर नटतो येण्याची आव गावा. नाटक करावं तर देवाने करावं असा अभिनेता आहे ना महाराज. कोणालाच ओळखू देत नाही तो कोण आहे म्हणून. त्या ब्रह्मदेवाची कशी फजिती केली, ब्रह्मदेवाला सुद्धा कळलं नव्हतं. स्वतःचा पोरगा आई पण मध्ये नाही. ज्याच्या नाभे कमळी जन्म चतुरानना, त्याच्या नाभे कमळातून बिंबीमधून एक कमळ उगलं होतं आणि त्या कमळामध्ये ब्रह्मदेवाचा जन्म झाला. आई सुद्धा नव्हती ब्रह्मदेवाला, विष्णूलाच झालेला होता तो. त्या ब्रह्मदेवाला सुद्धा देवाची ओळख झाली नाही. कृष्ण झालता भगवान परमात्मा तेव्हा. ब्रह्मादिका नकळे खोळ, ब्रह्मादिकाला सुद्धा तो कळत नाही. म्हणून तुकाराम महाराज म्हणते नटतो येण्याची आवगावा. त्यानंच नाटक करावं महाराज. तो ओळखूच येत नाही. लोक कोणत्या हिरोला कोणतं पार्ट करून द्या लगेच सांगतात कोणी, लगेच त्या हिरोचं नाव घेतात. पण भगवंताला कोणीच ओळखू शकलं नाही शेवटपर्यंत. असा तो नटधारी आहे. तो का म्हणे नटधारी, लय मोठा नट येतो. आणि भगवंताने महाराज पार्ट घेतलं देवानी. कशाचं? ब्राह्मणाचं. आणि त्या सत्य अनुसयाच्या आश्रमामध्ये आत्री ऋषीच्या आश्रमात गेले. आणि आश्रमात गेल्याच्या नंतर आत्री महर्षी बाहेर गेलेले होते संध्या वंदन करण्याकरता. हे गेले यांनी लगेच आळी ठोकली, भिक्षाम देही, आम्हाला भिक्षा वाढा म्हणे. आता भिक्षा वाढा म्हटल्याच्या नंतर त्या आल्या भिक्षा घेऊन. पतिव्रता होत्या महान. त्यांनी सांगितलं आम्ही काशीचे ब्राह्मण आहोत म्हणे, आम्ही भिक्षा अशी नाही घेत म्हणे. मग कशी घेता महाराज? त्यांना सांगितलं आम्हाला भिक्षा अशी पाहिजे की आग्नी न लावता ते शिजलं पाहिजे. आम्ही कुणाचं घेत नाही, आम्हाला फक्त तो अन्न शिजवून घाल. आम्ही आमची भिक्षा आमच्या झोळीमध्ये आणलेली. महाराज दगड, एवढाले दगड जमा करून आणले, त्या सत्य अनुसया पुढे उलटून दिले त्यांनी. हे शिजून आम्हाला खाऊ घाल म्हणे. आणि आग्नी नाही लावायचं म्हणे याला. पाणीही याला स्पर्श पाण्याचाही झाला नाही पाहिजे म्हणे. आणि हे शिजवायचं आणि नग्न होऊन तू काय करायचं, आम्हाला खाऊ घालायचं. महाराज तिला पेच पडला, नेमकं आता काय करावं. आणि त्यांनी सांगितलं आम्हाला भूक लागलेली आहे, आम्ही काशीवरून आलेलोय, तुझं पातिव्रत्य नष्ट करू आम्ही श्राप देऊन. एक तर तुझ्या पातिव्रत्याचं पुण्य दे, नाही तर आम्हाला ही भिक्षा खाऊ घाल शिजवून. असं म्हणल्याच्या नंतर तिनं, पतिव्रता होती, आपल्या पतीकडे गेली. आत्री महर्षीनं ध्यान लावलं. ध्यानाद्वारे पाहिलं ब्रह्मा विष्णू महेश साक्षात आलेले आहेत. ऋषीने सांगितलं अगं आपले माता पिता आहेत ते, त्यानंच आपल्याला जन्म दिला, त्याच्या पुढे नग्न होण्याकरता तुला लाज कशी वाटते? पण महाराज पतिव्रता होती. तिनं सांगितलं नाही स्वामी, मी असं कृत्य करू शकत नाही. महर्षीनं ते पाणी दिलं, कमंडलू मधलं पाणी तिला थोडंसं दिलं. सांगितलं त्यांच्या अंगावर शिंपड म्हणे. शिंपल्या छोटे छोटे बाळ होते म्हणे त्यांचे. महाराज ताकद होती त्या ऋषीची. पाणी नेलं आणि त्यांच्या अंगावर शिंपलं. महाराज ब्रह्मा विष्णू महेश, जगाला चालिणारे जगाचे स्वामी, जगाचे कॅबिनेट मंत्री, एवढे बाळ झाले छोटे छोटे. सूर्याला प्रार्थना केली महाराज, आग्नी न लागता ते अन्न शिजलं. आणि सती अनुसया माताने त्यांना काय केलं, जीव घातलं, त्यांना दूध पाजलं. अनुसया मातेला पाना फुटला आणि दूध पाजलं त्यांना. आणि पाळण्यामध्ये टाकून पाळण्यामध्ये हालू लागल्या त्यांना. ते लोरी म्हणा लागल्या, त्या पाळणा म्हणा लागल्या. इतकी त्या सती माता अनुसया मातेची काय होती, शक्ती होती पतिव्रतेची. आणि इकडं 1 दिवस झाले, 2 दिवस झाले, महिना झाले, आपले नवरे येईना. मग यांना चिंता लागली. नारदाला विचारलं तर नारदाने सांगितलं त्यांचे तर बारीक बारीक बाळ झाले. म्हणजे नारदा तोच केलं. नारदावर शाप देणार ती देवी की नारद गेला पळून. नारदाचं कामच तसं असतंय. काही माणसं महाराज अशी कळ लावते, इकडं कळ लावणार तिकडं कळ लावणार, हारूत मधून निष्ठून जाणार. यांचं दोघाचं जुटलं की मस्त पायचं निसतं लांबून असते. असे काही त्या नारदाने काय केलं, अशीच कळ लावून दिली. महाराज हातात झाल्या. शेवट त्या तिथं गेल्या
तिथं सांगितलं त्यांनी, आमचे पती आम्हाला देऊन टाक, तू महान पतिव्रता येत, असं तसं सांगितल्याच्या नंतर त्यांनी भरपूर प्रार्थना केली आणि प्रार्थना केल्याच्या नंतर सांगितलं, तुम्ही तुमचे पती ओळखा आणि जा घेऊन. महाराज तिन्ही द्याव्या, पण त्यांना आपले पती ओळखू नाही आले, बारकाले बाळ केलते. म्हणून सती अनुसयाचं पतिव्रतत्व त्यांच्यापेक्षा श्रेष्ठ होतं. विठ्ठल 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 विठ्ठल. हो हो म्हणे. आता ती म्हणली तू उचल, ही म्हणती तू उचल, ती म्हणती तू उचल. ती म्हणली म्या उचल्यान जर ब्रह्मदेव निघाला तर लक्ष्मी म्हणली. पार्वती म्हणली म्या उचल्यान विष्णू भगवान निघले तर मग. त्यांचं असं एकीमेकीत चाललं. सांगितलं माते आता तूच आम्हाला काय कर, ओळखून दे म्हणे ते कोण आहेत ते. मग तिनं सांगितलं ज्याचा कंठ निळा आहे तो महादेव आहे. कारण नीलकंठ विष प्राशन केलं तर भगवंताने तेव्हा कंठ काय झालेला होता, निळा होता. मग तो दिला. सांगितलं ज्याच्या पायावरती चक्र गदांकित अशी चक्रांकित जे लक्षण चिन्ह आहेत ते कोण आहेत, भगवान विष्णू आहेत. मग ते भगवान विष्णू दिले लक्ष्मी मातेकडे. जो राहिला तो कोण आहे, ब्रह्मदेव आहे. मग ब्रह्मदेव सावित्रा माताला दिला. आणि मग त्या तिने मान्य केलं की आमच्यापेक्षा तू काय श्रेष्ठ पतिव्रत आहे. पण मग आता ते बालक झालते, ते मोठेही झाले, पण त्यांना वरदान दिलं आम्ही बालक रूपानं तुझ्यापाशीच राहू. आणि ते तिन्हीचे जे शरीर होते ते एकच झालं. त्याला मुंडके 3 झाले, हात 6 झाले. आणि त्या भगवान परमात्म्याचा तेव्हा जन्म झाला. भगवान दत्तात्रेय भगवान की. आणि त्या ईश्वराच्या अवताराचं जे वर्णन आहे ते निर्गुण निराकार या पृथ्वीवर अवतारलं. त्याचं वर्णन अभंगाच्या शेवटच्या चरणामध्ये. जनार्दनी पूर्ण अवतार एका जनार्दनी पूर्ण अवतार एका जनार्दनी पूर्ण अवतार. एका जनार्दनी अवतार. निर्गुण निराकार कारावया ऋतू काळ हेमंत नक्षत्र रोहिणी ऋतू काळ हेमंत नक्षत्र रोहिणी. निर्गुण निराकार आकारले. निर्गुण निराकार आकारले. ऋतू काळ हेमंत नक्षत्र रोहिणी. ऋतू काळ हेमंत नक्षत्र रोहिणी. शुल्भा पक्षादिनी पूर्णातिथी शुल्भा पक्षादिनी शुक्ल पूर्णातिथी ऋतू काळ हेमंत नक्षत्र रोहिणी. ऋतू काळ हेमंत हेमंत रोहिणी. शुक्ल पक्ष दिनी पुण्यतिथी पूर्ण शुक्ल पक्ष दिनी पुण्य दे पुण्य दे पुण्य दे.
शुक्ला पक्ष दिनी उन्नती शुक्ल पक्ष तिथी शुक्ला पक्षातीने शुक्ल पक्षातीने पूर्णतिथी शुक्ल पक्ष दिनी पूर्णतिथी ऋतुकाळ हेमंत नक्षत्र रोहिणी ऋतुकाळ हेमंत नक्षत्र खाली बसा उठायचं नाही आत्ताच खाली बसा आणखीन कीर्तन झालेलं नाहीये लय गडबड करू नका एका जनार्दनी पूर्णावतार निर्गुण निराकार आकारले ऋतुकाळ हेमंत नक्षत्र रोहिणी शुक्ल पक्ष दिनी पूर्णतिथी आजच्या या पावन दिवशी भगवान दत्तात्रेयाचा जन्म झाला आणि या विश्वाला तारण्याकरता त्याने अवतार घेतला म्हणून विश्वतारा वया अवतार धरी अवतार विश्वतारा वया त्रिचे अनुसया गरुधर ऋतुकाल हेमंत नक्षत्र रोहिणी शुक्ल पक्ष दिनी पूर्णतिथी ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली